नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी बातमी आली आहे. महिलांना आता जर जानेवारीचा हप्ता घ्यायचा असेल, तर आता महिलांना हे 2 कागदपत्र जमा करावे लागतील. नाहीतर जानेवारीचा हप्ता मिळणार नाही आणि यापुढे येणारे हप्ते देखील मिळणार नाही. तर तुम्हाला माहिती आहे जानेवारीचा हप्ता जो महिलांना दिला जातोय तो 2100 प्रमाणे दिला जात आहे. म्हणून तुम्हाला ₹2100 चा जर लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला हे 2 कागदपत्र जमा करावे लागतील. जर तुम्ही हे 2 कागदपत्रे जमा केले नाही, तर तुम्हाला पुढचा हप्ता देखील मिळणार नाही. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया. तर आता 2025 सुरू झालेले आहेत. तर नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणींना आता ₹2100 प्रमाणे वाटप सुरू होणार आहे. तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत तुम्हाला ₹1,500 भेटत होते. यामध्ये वाढ करून ₹2100 करण्यात आली आहे आणि आता 2100चा लाभ तुम्हाला जानेवारीपासून दिला जातोय. तर या वर्षामध्ये लाडक्या बहिणीची संख्या वाढलेली आहे. म्हणजेच पूर्वी 2,34,00,000 महिला होत्या, तर आता 2,40,00,000 महिला झालेल्या आहेत. यामध्ये महिलांची संख्या अजून वाढल्यामुळे महिलांची आता छाननी केली जाणार आहे. ज्या महिलाकडे हे 2 कागदपत्र असतील त्यांनाच या जानेवारीचा हप्ता दिला जाईल, नाहीतर हप्ता दिला जाणार नाही. म्हणून तुम्हाला या योजनेचा लाभ पुढे पण घ्यायचा असेल आणि या जानेवारीचा हप्तासुद्धा तुम्हाला घ्यायचा असेल, तर तुम्ही सादर करा हे 2 कागदपत्र. नाहीतर तुम्हाला यापुढे एकही हप्ता तुम्हाला मिळणार नाही. तर चला हे 2 कागदपत्रे कोणते आहेत ते पाहूया. तर पहिलं कागदपत्र तुम्हाला जमा करायचं आहे ते म्हणजे तुमचं इन्कम. कारण तुमचं इन्कम आता सर्वात मोठं प्रूफ म्हणून काम करणार आहे. कारण आता नवीन वर्ष सुरू झालेले आहेत. बघा तुम्हाला माहिती आहे दरवर्षी तुमचं इन्कम हे चेंज होते. या अगोदर तुम्ही 2024 मध्ये तुमचा फॉर्म भरला होता. पण आता 2025 चालू आहे. म्हणून 2025 मध्ये तुमचं इन्कम सरकारजवळ असणे खूप गरजेचं आहे. जर तुम्ही 2025 मध्ये तुमचं इन्कम सरकारला जमा केले नाही, तर तुम्हाला या पुढचा कोणताही हप्ता मिळणार नाही. तर पहिलं झालं इन्कम. त्यानंतर दुसरं कागदपत्र तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे तुमचं घराचं लाईट बिल. बघा तुम्हाला लाईट बिलची गरज का पडली आहे? जिथे पण सरकारची कुठलीही स्कीम असू द्या, त्यामध्ये लाईट बिलची गरज कंपल्सरी असते. या नियमामध्ये लाईट बिलची काय गरज पडली असेल? याचं कारण असं आहे, की गेल्या काही दिवसापासून अशा भरपूर घटना समोर आलेल्या आहेत, ज्यामध्ये एका व्यक्तीने 50 फॉर्म भरलेले आहेत वेगवेगळ्या नावाने. म्हणजे एका व्यक्तीच्या नावावर वेगवेगळ्या 50 फॉर्म त्यांनी भरलेले आहेत. जर तुम्ही लाईट बिल जोडले तर अशा एकच फॉर्म भरता येईल, अशा अनेक फॉर्म भरता येणार नाही. ऑटोमॅटिकली जे नाव असेल ते कट होऊन जाईल आणि ज्या महिलांना लाभ मिळायचा त्याच महिलांना लाभ मिळेल. म्हणून लाईट बिलची अट त्यांनी आणली आहे. तर हे 2 कागदपत्र होते जे तुमच्याकडे असणे खूप गरजेचं आहे. तुम्हाला आतापर्यंत या योजनेचे किती हप्ते मिळाले आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.